तर मित्रांनो बघू शकता आपली गणपती बाप्पाची गाडी होते खाली, ते म्हणजे कल्याणमध्ये. आणि आपण आलो कल्याणमध्ये. कसे आले कसे नाही तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला गाईस, गणपती बाप्पाची गाडी भरलेली आहे बघू शकताय. आम्ही चालू गणपती बाप्पा घेऊन गाईस कल्याणला. चला आणि गणपती बाप्पाची गाडी घेऊन चालू गाईस. बघू शकता एक नंबर गाडी. मित्रांनो डॉक्टरकडे आलो चहा प्यायला. आणि निघाला आपण थोडासा थांबलोय आणि चहा आपला माहिती आवडत आहे आणि डॉक्टरांनी आवाज दिला होता आपला. मग माहिती त्यांच्या कार्यक्रमात थांबला आणि आपली गाडी बाहेर उभी आहे तिकडे. जाऊया थोड्या मग चहा तर पिऊन घेतो गाईस. खतरनाक कडक आजचा प्रवास बघूया आपण. कल्याणला जायचं गाईस. गाडी खाली करायला. गाडीच्या वरती तालपत्री ना आमच्या. बघूया भेटेल तशी मारतो तालपत्री. चला मित्रांनो आपण जाऊया. आपली गाडी भरलेली आहे गाईस आणि आमची गणपतीची गाडी रेडी आहे. तर गाईज आपण रेडी गणपती घेऊन चालू कल्याणला. चला निघतोय गाईज आपण. बघू शकताय चावी कुठे गेली गाडीची. फायनली चावी लावतो गाडीला कारण की लॉक करून ठेवली होती गाडी. एक नंबर. चला मित्रांनो गाडीत बसून घेतो. कडक गाईज पण ऊन लागलंय, गरम झालंय. काच खाली करून घेतो. ओके फायनली काच खाली घेतलेली आहे. डिझेल वगैरे किती आहे बघतो आणि मग डिझेल टाका. काय 100% लाईट ब्लिंक आहे. डिझेल टाकावं लागेल गाईस. बघू शकताय लाईट ब्लिंक आहे हे बघा. ठीक 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 आहे टाकून घेतो. आपण आता निघूया. स्टार्टर मारून झाला. आता गाडीत काढली आपण गावातून आणि गावातून चाललो गाईस. आणि बघू शकता हा आपला गाव एरिया म्हणजे आपला रस्ता आहे रावा रोड म्हणून. तर फायनली बघा हा आपला घर. इकडे माझं घर आहे गाईस. खाली हा आमचं घर आहे. सगळे आमची घरं. तिथे माझं घर आहे. आणि चला आपण चाललोय गावाच्या बाहेरून म्हणजे राव्यावरून जातोय. रावा रोड पकडूया आपण जायला गाईस. काच माझी खराब आहे. काच पुसायला लागेल थोड्या टायमात. पुसून घेतो बाहेर गेल्यावर. चला बाहेर जातो. फायनली आपण गावाच्या बाहेर आलोय गाईस. बघू शकता आमचा गावाचा बाहेरचा नजारा एक नंबर ना गाईस. आमच्या गावाच्या बाहेरचा नजारा बघू शकताय. पूर्ण कडकच गाईस. कडक गाईस. बघू शकता सकाळ सकाळ मस्त नजारा आमच्या गावाच्या बाहेरचा जळगावचा. आणि समोर तुम्हाला दिसतोय ते डोंगर नाही ॲक्च्युली तिथे डोंगरावर आम्ही स्टेडियम झाला आमचा तयार. बघू शकताय मोठा क्रिकेटचा ग्राउंड केलं तिथं गाईस स्टेडियम म्हणून. तर चला आपण निघूया कल्याणात. आणि आपण आता गाईस खारपाडा नाका आलोय गाईस. बघू शकताय हा खारपाडा नाका आहे. खारपाडा नाका म्हणजेच बंद पडलेला टोल नाका आपला पुढे आहे. तर गाईस आता आपण इथून मेन हायवेला जाणार म्हणजे मुंबई हायवे. बघू शकताय मुंबई गोवा हायवे आपल्याला लागणार. तर त्याला आपण कनेक्ट होणार आणि तिथून सरळ जाणार म्हणजे पनवेलला. आता पनवेलवरून आपण मग पुढे जाणार. असं जायला लागतं मित्रांनो आपल्याला. बघू शकताय गाईस. तर फायनली मित्रांनो आपण आता पनवेल रोडला लागलेलो आहे. पनवेल मुंबई रोड हा आपल्याला लागला आहे. बघू शकता समोर आपला कर्नाळा किल्ला म्हणजेच बघू शकता आपला डोंगर किती मोठा आहे. याला आपण कर्नाळा किल्ला म्हणतो. अभयारण्य म्हणतात पनवेलचं. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया पुढे आणि पुढच्या अंतर कापूया आणि चला पाहूया मित्रांनो. चला मित्रांनो आपलं थोडासा डिझेल टाकून घेऊया कारण की गाडी आपली लाईट ब्लिंक झाली होती. तुम्हाला तर बघितलं मगाशी. आपण आली गाडी पंपात नायरा पंपामध्ये आहे. तर चला डिझेल टाकून घेतो म्हणजे आपलं टेन्शन नको पुढे जाताना आणि मागे राहताना. तर चला डिझेल टाकून घेतोय. फुल नाही करत पण डिझेल टाकतो. डिझेलच संपलाय गाईस. बघू शकतोय येईल आता डिझेल टाकायला. बोलले आपण टाकी. गाईस पनवेल पलसपा आपण आलेलो आहेत आणि पलसपावर आपण आता पनवेलमध्ये एंट्री केली आहे गाईस. पनवेल सिटीमध्ये जाऊया आपण. चला सिटीचा मच्छा घेऊ. मच्छा सिटीची. पंचमुखी हनुमान. तर मित्रांनो पंचमुखी हनुमानचं मंदिर आहे इथे आपला टक्क्यावर. पनवेल टक्क्याला आपण पोहोचलो गाईस. पनवेलचा फर्स्ट आहे पहिला सिग्नल आपला सिटीमधला. आणि बघा पंचमुखी हनुमानचा मंदिर आपला बघू शकताय. जय श्रीराम.
द्रेन 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 तन दरे द्रेन 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 तन दरे द्रेन 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 तन दरे द्रेन 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 तन दरे. फायनली आपण आता आलो कलंबोली, पनवेल कलंबोली सर्कलला. तर बघू शकता आपण इथं लेफ्ट मारला तर तुम्ही मुंबईला जाणार, राईट मारला तर पुणा एक्सप्रेस हायवे लागणार. तर काय आपल्याला जायचं सरळच, कुठं न जाता आपला सरळ जायचं आहे, कल्याण रोड पकडायचा आपल्याला. चला कल्याण ठाणा रोड पकडूया आपण. बघा आपण सर्कल मारून इकडे जाणार राईटला गाईस. तर आपण आता पनवेल कलंबोली सर्कल सोडल्यानंतर सरळ ठाणा रोड पकडला आणि ठाणा रोड पकडल्यावर आपल्याला मला पहिलाच सिग्नल लागला बघा. तर नावडा आहे म्हणजे याच्या पुढचा सिग्नल आहे म्हणजे याच्यात गाईज हा पहिला सिग्नल सोडल्यानंतर पुढे तुम्हाला नदी ब्रिज लागतोय. त्याच्या खालून जर तुम्ही गेलाच गावात म्हणजे फ्लायओव्हरनं तरता खालून गेला तर मी नावड्यावरून जायला रस्ता आहे म्हणजे MRTC रोड. तर आपण नावड्याच्या अगोदर पण एकदम एक शॉर्टकट रस्ता आहे गाईज. पहिल्या सिग्नललाच घ्यायचं राईट मारणार तर मी आता इकडनं म्हणजे आपण MRTCतून जायचा प्रयत्न करूया की आपला कल्याणला जायचं. पण कल्याणला आपण MRTC जाणार आहे गाईज, मेन रोडने जाणार नाही कारण की तिकडे टोल नाका लागते गाईज. तर मी टोल वाचवण्यासाठी मी इकडनं MRTC काढतोय गाडी. तुम्हाला टोल न वाचवता जायचं असं तुम्ही दास जाऊ शकता मित्रांनो. तर चला आपण राईट मारून जाऊ. सिग्नल सुटलेला आहे, आपण जाऊया राईट मारून गाईज. आपल्याला इथं राईट मारायचं आहे मित्रांनो. आपण चलो तर MRTCतून जाणार आहेत गाईज. फायनली राईट टर्न मारलेला आहे आपण. चला निघलोय. इकडे काही ट्रॉफिकच जाम असतं बघू शकता. ट्रॉफिक इकडे. राईट टर्न मारले आपला ब्रिज लागतोय. तर आपल्या ब्रिजवर जायचं आहे. ब्रिजवरून सरळ आपल्याला जायचं आहे डायरेक्ट. पुढे जाऊन तुम्हाला आळवा रोड येणार मेन रोड म्हणजे तो तिकडे नावड्यातून येणारा मेन रोड आहे. तिथून तुम्हाला राईट मारायचं आहे आणि चाललं आपला परत मेन रोडला सुरुवात. तर सरळ आल्यानंतर आपल्याला आता मध्येच आपला टी पॉईंट येणार म्हणजे आडवा रोड येणार गाईज. तिथून आपल्याला राईट मारायचं आहे आणि लेफ्ट साईडला बघा पोलीस चौकी असणार आहे. ती तुम्हाला ओळखून ठेवायची आपल्याला. येताना देखील आणि जाताना देखील ते लेफ्ट साईडला पोलीस चौकी आणि आपला टी पॉईंट आल्यानंतर समोर बघा ही बिल्डिंग येते. त्यानुसार आपण राईट मारलाय आणि चालू सरळ आता आपल्या इथून सरळ जायचं आहे काही MRTC रोड. तर बघू शकता MRTC रोड पनवेल MRTC तळोदा MRTC रोड. तर फायनल काय आपण आता तिथून राईट मारला तर आपण सरळ आलो आणि सरळ आल्यानंतर आपला परत एकदा सर्कल लागणार गाईज. तळोजा सर्कल लागणार की तिथून आपण सर्कलवरून आपण राईट टर्न घ्यायचं आहे. राईट म्हणजे फुल राईट नाही, स्लिप राईट आहे. तर गाईज राईट घ्यायचं सरळ न जाता. तर आपण राईट घेतल्यानंतर आपण परत एकदा सरळ जायचं आहे. उल्हासनगर रोड पकडायचा आणि उल्हासनगर रोड पकडून पुन्हा एकदा राईट मारायचा पुढे जाता. चला आपण जाऊया MRTCतून. आणि बघा असं काल पेपरची कंपनी सर्व प्रकारच्या कंपन्या गाईज सर्कल आलेलं आहे बघू शकता. हा सर्कल आपल्याला लेफ्टला न जाता आपण सरळ जाणार आहे गाईज. सर्कलच्या या 4 फाटा गाईज आहे. 1 2 3 सॉरी 3च फाटा पकडायचा आपण. तर 3 फाटा आहे आणि या 3 फाट्यावरून आपण जाऊया आता सरळच उल्हासनगर रोड पकडायचा आपल्या इकडनं. कल्याण उल्हासनगर रोड MRTC. तळोजा बघू शकतो तुम्ही आता इकडे डोंबिवली साईडला पूर्ण मोठमोठ्या बिल्डिंग तयार झाली तिकडे मस्त की वालावा सिट्या वगैरे म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग आहेत बघा. रेडी जायचं रेडी पूर्णपणे. फायनली गायच कडक मस्त सिटी केली आहे इकडं. आता पुन्हा एकदा आपल्याला टी पॉईंट आलेला आहे आणि हा जो राईट टर्न आहे जो उल्हासनगर रोड जातोय उल्हासनगर बदलापूर आणि लेफ्ट टर्न जो आहे तो डोंबिवलीत जातो गाईज. तर आपण आपला आता राईट मारायचा गाईज. चला आपण इथं राईट मारून घेऊया. आणि राईट मारतोय गाईज. शकता गाईज राईट मारून घेता. राईट मारा पण सरळ जायचं आता. चला पुढे लगेच आपल्याला नेवली फाट्यावरून लेफ्ट मारायचा गाईज. नेवली फाटा आलाय आता. नेवली फाट्यावर आपण लेफ्ट माराल आणि आपण कल्याण सिटीमधून जाणार गाईज. चला लेफ्ट मारू. फायनली मित्र आपण कल्याण एरियामध्ये तर आलोच आहे. प्रॉपर कल्याणमध्येच पण आलो का टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण तिथं आहोत. हा कल्याण एरिया आहे. तर मित्रांनो असं तुम्ही शॉर्टकट येऊ शकतात. आता तुम्ही इथून तुम्हाला
तुमच्या लोकेशनवर कुठे जायचं ते तुम्ही ठरवायचं मित्रांनो, आणि तुम्ही तिथून निघून त्या लोकेशनला जायचं काम करा. आपण या रस्त्याने शॉर्टकट म्हणून कल्याणला येऊ शकताय का? इथं फायनल आपण कल्याण सिटीमध्ये आलोय. तर या आता इथून तुम्ही कुठे जाताय तर चला आता आपण जाणार, आपण आपल्या एरियात आपण ज्या लोकेशनला चाललोय त्या लोकेशनला आपण प्रवास करूया. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौक भेटला आपल्याला बघा. तर महाराजांची मूर्ती बघा किती मोठी आहे, आणि हा चौक आहे, सर्कल आहे गाईज. इथून तुम्ही इकडं लेफ्टला गेलात तर मित्रांनो भिवंडी साईडला जाणार तुम्ही, भिवंडी नाशिक, आणि आतमध्ये परत राईट मारत तर कल्याण सिटीमध्ये. आणि आपण इकडनं जर गेलात तर शायद आपण टिटवाला रोड आहे गाईज, तर आपण टिटवाला जाऊ शकतो गाईज. आपल्या टिटवाला साईडला जायचं सरळ, पण तसं लांब नाही, थोडासा आतमध्ये जाऊन आपल्याला लगेच लेफ्ट साईडला रस्ता आहे गाईज. तो चौक मेन आहे कल्याणच्या बाहेरचा, आणि त्या चौकातून तुम्हाला कुठे जायचं तुम्ही दिशेने करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे, आणि तिथं आपला किल्ला देखील आहे. काहीच तिथं आपण सरळ गेलं तर तुम्ही नाशिक रोड, भिवंडी रोड तो लागेल तुम्हाला, कल्याण सिटी, आणि तिकडनं बायपास. आणि आता मी आलो हा टिटवाला रोड आहे. कसा वाटला ब्लॉग आपला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि कमेंट देखील करून सांगा मित्रांनो कसे रस्ते नाही, कसे नाही, आणि काय कसं अजून काय पाहिजे नक्कीच सांगा मित्रांनो, कमेंट करून मित्रांनो. तर मित्रांनो घरी पोचून होतो आणि गणपती खाली घेऊन घेतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि काही गाडी झाली खाली, आता मी निघतो. Oh